UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचाही इशारा। बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती, कधीही भडका उडून दंगल होईल असं वातावरण। सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। पोलिसांना कुणाचे फोन येत होते, CDR तपासा, सर्व समोर येईल। सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। मनोज जरांगे आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर। परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची, तर बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही, महाराष्ट्राला विश्वास देतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्राला शब्द। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार करत हत्या, भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला मृतदेह। मुख्य आरोपी विशाल गवळी पोलिसांच्या ताब्यात। मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्ह, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर। पाणीपुरवठा खर्चात वाढ होत असल्यानं आर्थिक गणित जुळवण्यासाठी हालचाली। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता केवळ फोन कॉल आणि SMS साठी रिचार्ज प्लान द्या, यायचा मोबाईल कंपन्यांना आदेश। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली। कझाकिस्तानमध्ये विमानाचा भीषण अपघात, अझरबैजानहून रशियाला जाणारं प्रवासी विमान कोसळलं। अपघातावेळी विमानात 70 प्रवासी असल्याची माहिती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।